स्वागत। एक महत्त्वाची आणि गंभीर बातमी। नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे। नाशिकमधील संबंधित हॉटेलची वादग्रस्त रूम आता सील करण्यात आली आहे। तर हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरे बसवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ तयार केल्याची चर्चा आहे। विधिमंडळात नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी तपास यंत्रणा नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। तब्बल 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून जमीन व्यवहाराची अनेक कामं आणि लायझनिंग करणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले। या संदर्भातील अधिकचा तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून। लक्ष्मण, अतिशय गंभीर हनी ट्रॅप प्रकरण होत चाललेलं आहे। तब्बल 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकून पाहिजे ते काम करून घेण्यात आलेले आहेत। काय या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे? खरं तर या सगळ्या हनी ट्रॅपचं केंद्र हे नाशिक आहे आणि या नाशिकमध्ये जे हनी ट्रॅप प्रकरण घडलं त्यामध्ये केवळ महसूल अधिकारी असल्याचं समजतंय आणि जे ठाण्यामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि IPS दर्जाचे अधिकारी त्यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला, ज्या हॉटेल व्यावसायिकानं हे सगळं प्रकरण घडून आणलं, त्या हॉटेलमधली जी वादग्रस्त रूम आहे ती सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये मुंबईमधून आलेली काही पथकं, तपास यंत्रणांची पथकं नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। काल दुपारी ही सगळी पथकं नाशिकमध्ये आलेली आहे आणि या पथकांनी त्या हॉटेलची रूम जी आहे ती देखील आता सील केल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। नाशिकमधलं हे पंचतारांकित सुविधा देणारं हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलचा मालकाचा या सगळ्या प्रकरणाशी थेट संबंध आहे। हा जो हॉटेलचा मालक आहे ज्याचा या प्रकरणाशी संबंध जोडला जातोय त्याचं काम यापूर्वीपासून असंच होतं की लायझनिंग करणं। काही उच्च पदस्थ मंत्री जे आहे त्यांच्या कार्यालयाशी काही IPS दर्जाचे अधिकारी, महसूल विभागातले अधिकारी यांच्यामध्ये लायझनिंग करत असताना या व्यक्तीनं काही अधिकाऱ्यांना या हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि त्यांच्याकडनं खंडणीच्या स्वरूपामध्ये काही पैसे उकळले। अशा सगळ्या प्रकरणाचा हा तपास आहे। कालच जितेंद्र आव्हाड यांनी देखील सभागृहामध्ये या हॉटेलचा नामोल्लेख न करता हे सगळं प्रकरण समोर आणलेलं होतं। त्यांनी देखील या हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांचे कॅमेरे लावल्याचा खळबळजनक आरोप देखील केलेला होता आणि आता याच हॉटेलमधले काही रूम जे आहे, ज्या रूम मध्ये हा सगळा प्रकार घडला होता, VIP दर्जाचा हा सूट आहे आणि या सूटची ही रूम जी आहे ती आता सील करण्यात आलेली आहे। निश्चितच लक्ष्मण, ती रूम सील करण्यात आलेली आहे आणि नाशिकमध्ये आता तपास यंत्रणा तळ ठोकून आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी।